नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग आणि अर्थ. आजचा आपला भाग चाललेला आहे 37वा. आज आपण घेणार आहोत अभंग 176 ते 180. प्रथम आपण 176वा अभंग ऐकूया. स्त्री जन्म म्हणूनी न भावे उदास, साधू संत ऐसे केले जनी. संतांचे घरची दासी मी अंकिली, विठोबाने दिली प्रेम कळा. विदुर सात्विक माझी एकुळीचा, अंगीकार त्याचा केले देवे. न विचारता कुळ गणिका उधरली, नामे सरती केली ती लोकी. ऋषींचे कुळे उच्चारिले जेणे, स्वर्गावरी तेणे वस्ती केली. नाम याची जनी भक्ती ते सादर, माझे ते साचार देवरी. स्त्रीचा जन्म आहे म्हणून कोणीही उदास होऊ नये. जसे साधू संत आहेत तशाच जनाबाई सुद्धा साध्वी संतीणच आहे. संतांघरची दासी म्हणवणारी जनी नामदेवांच्या अंकित होती. तिने नामदेवासारखी पांडुरंगाची भक्तीही केली आणि म्हणूनच विठोबानेही तिला प्रेमच दिलंय, आपलेसच केलंय. तिची सर्व कामं तोच तर करू लागला. जनी जशी दासी तसंच विदुर हाही दासीपुत्रच, म्हणजे तिच्या कुळीचाच. पण त्यानेही पांडुरंगाची भक्ती केल्यामुळे त्याचा स्वीकार पांडुरंगानेच केला. गणिका वेश्या होती, पण तिचं कुळ न पाहता तिची फक्त भक्ती पाहून पांडुरंगाने तिचा तिन्ही लोकी उद्धार केलाय. कारण ती परिपूर्ण होती, नामस्मरणी रत होती. ज्यांनी ऋषींच्या कुळाचा उच्चार केला त्याला स्वर्ग प्राप्त होऊन तो स्वर्गी वासच करीत असे. एवढे ऋषी परमेश्वर भक्त होते. नामयाची जनी त्यांच्या भक्तीचा आदर करते आणि तिचं सर्वस्व असलेल्या पांडुरंगाला प्रत्यक्ष विटेवर उभा असलेला ती पाहतीये. पुढचा अभंग ऐकूयात 177वा. संत वार पंढरीत कीर्तनाचा गजर होत, तेथे असे देव उभा, जैशी समचरणांची शोभा. रंग भरे कीर्तनात, प्रेमे हरिदास नाचत. सखा विरळा ज्ञानेश्वर, नामयाचे जो जिव्हार. ऐसा संता शरण जावे, जनी म्हणे त्याला ध्यावे. जनी म्हणे त्याला ध्यावे, त्याला ध्यावे. अर्थ: पंढरपुरात संतांचे लोंढेच्या लोंढे येत असून पंढरपुरी सर्वत्र कीर्तनाचा गजर चालू आहे. त्या ठिकाणचा विठ्ठल सर्व संतांसाठी दोन्ही चरण समान ठेवून उभाच आहे. त्या समचरणांची शोभा फारच विलोभनीयच आहे. कीर्तनात हरिनामाचा रंग भरला असून मोठ्या प्रेमाने हरिदास भक्तजन नाचत आहेत. ज्ञानेश्वरांसारखे ज्ञानेश्वरच असा हा विरळा आगळा वेगळा ज्ञानेश्वर नामदेवांचा सखा असून जणू त्याचं हृदयच आहे. अशा संतांना शरण जावं आणि त्यांचं ध्यान करावं असं जनाबाई म्हणतात. पुढचा आपण अभंग ऐकूयात 178वा. आत्मस्वरूप स्थिती. सावळी ते मूर्ती हृदयी बिंबलली, देह बुद्धी पलटली.
तुझी भक्ती धन्य माझा भाव हृदयी पंढरीराव राहतसे अशा तृष्ण कैच्या मावळल्या दोन्ही चिंता विठ्ठल चरणी चढुनी ठेली अशा तृष्ण कैच्या मावळल्या दोन्ही चिंता विठ्ठल चरणी चढुनी ठेली नामयाचे जनी विश्रांती पै झाली हृदयी राहिली विठ्ठल मूर्ती. अर्थ, विठ्ठलाची श्यामल मूर्ती म्हणजे सावळ्या वर्णाची जनाबाईच्या हृदयात ठसली आहे. त्यामुळे त्यांची देहबुद्धी नाहीशी झाली आहे. पुढे जनाबाई म्हणतात की खरंच माझी भक्ती धन्य झाली आहे आणि पांडुरंग चरणी असलेला माझा भाव पण धन्यच झालेला आहे. देहबुद्धी गेल्यामुळे प्रत्यक्ष पंढरीराव म्हणजेच पांडुरंग माझ्या हृदयी राहत आहे. माझ्यातील आशा तृष्णा या दोन्हींचाही अंत झाला आहे. त्यामुळे विठ्ठल चरणी चिंता वाहून टाकली आणि त्यामुळेच त्याच्या चिंतनात माझं मन रत झालेलं आहे. रत असतंच. सगळा भार विठ्ठल चरणी समर्पित केल्यामुळे नामयाची जनी निश्चिंत झाली म्हणून तिच्या हृदयात विठ्ठल मूर्ती स्थानापन्न झाली आहे. पुढचा अभंग 179 ऐकूयात. वामसव्य दोहीकडे देखो कृष्णाचे रूपडे आता खाले पाहू जरी चहूकडे दिसे हरी चराचरी जे जे दिसे ते ते अविद्याची नासे माझे नाठवे मी पण तेथे कैसे तुझे पण सर्वा ठाई पूर्ण कळा दासी जनी पाही डोळा दासी जनी पाही डोळा दासी जनी पाही डोळा. जनाबाईंना सगळीकडे विठ्ठलच दिसतोय आणि म्हणूनच त्या म्हणतात की माझ्या डावीकडे माझ्या उजवीकडे कृष्णाचं गोजीरवाणं रूप दिसतंय. खाली नजर वळवली तरी कृष्ण, तर चौफेर कुठेही नजर टाकली तरी मला माझा हरीच दिसतोय. जे जे चराचरात सजीव निर्जीवात दिसतं आहे ते ते अविद्या अज्ञान असल्यामुळे नाश पावत आहे. त्यामुळे आत्मज्ञानाचा प्रकाश दिसतोय. माझ्यातील मी गळून गेल्यामुळे तो आठवतच नाहीये. तर मग मी तू पण कसं राहणार? द्वैतच संपलं. त्यामुळे सर्वत्र विठ्ठलाचाच जनाबाई पाहतात. तिला सर्वत्र विठ्ठलच दिसतो कारण ती स्वतःच विठ्ठलमय झालेली आहे. पुढचा अभंग ऐकूयात 180. धरिला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दोर हृदय बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडिला शब्दे केली जवाजोडी विठ्ठल पायी घातली बेडी सोहम शब्दाचा मार केला विठ्ठल का कोळती आला जनी म्हणे बा विठ्ठला जीवेना सोडी मी तुझला जीवेना सोडी मी तुला. अर्थ, पंढरीचा पांडुरंग अनन्य भक्तीशिवाय तो सहसा कोणाला गवसतच नाही. तिच्या अनन्य भक्तीमुळे जनाबाईंना तो गवसलाय आणि म्हणूनच त्या म्हणतायत की पंढरीच्या चोराला पांडुरंगाला मी धरलंय पकडलंय. त्याला कसं धरलंय तर त्याच्या गळ्यालाच प्रेमरूपी भक्तीचा दोर बांधला आणि धरलंय आणि त्या चोराला बंदीखान्यात तुरुंगात टाकलंय. मग हा बंदीखाना कोणता आहे तर तो आहे माझ्या हृदयाचा. माझ्या हृदयाच्या कारागृहात मी विठ्ठलाला कोंडून ठेवलाय. म्हणून माझ्या हृदयात तर तो बंदिस्त केलंय
पण त्या विठ्ठल रूप चोराच्या पायात बेड्या पण ठोकल्यात. कशाच्या बेड्या आहेत? तर त्या प्रेम शब्दांची जोडाजोडी करून बेडी केली आहे आणि ती त्याच्या पायात घातली आहे. सोहम म्हणजे सह अहमचा घोष सतत केलाय आणि त्यामुळे विठ्ठल शेवटी काकुळतीला आलाय आणि मला गयावया करू लागलाय. तरी जनाबाईंना त्याची दया येत नाहीये. उलट ती म्हणतेय की बा विठ्ठला, माझ्या जीवात जीव असे तो, मी तुला सोडणारच नाही. असाच तुला प्रेमरूपी भक्तीच्या दोराने बांधूनच ठेवीन. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.